जुन्नर आंबेगाव तालुक्यातील दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपीकडून 4 दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची अधिकृत माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजला दिली। याबाबत अधिक माहिती अशी की पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मनसर, घोडेगाव, नारंगाव आणि ओतूर या पोलीस हद्दीतून दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले होते। दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून पुढील तपास सुरू केला। पाहणी केली असता प्रत्येक ठिकाणी सराईत चोरटा एकच असल्याचे दिसून आले। मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली की सीसीटीव्ही फुटेजमधील इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून राहुल अशोक दाते राहणार मनसर हा आहे। त्याप्रमाणे त्याच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे असून तो त्याच्या ताब्यातील दुचाकी घोडेगाव नारोडी फाटा येथे विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती लोकल क्राईम ब्रँचला मिळाली। त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या। त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राहुल अशोक दाते, वय 35, राहणार मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे असे सांगितले। लोकल क्राईम ब्रँचने सराईत चोरट्याच्या ताब्यातून मनसर, घोडेगाव, नारंगाव आणि ओतूर येथून चोरलेल्या 4 दुचाकी, त्याचप्रमाणे नारंगाव येथून चोरीस गेलेला एक मोबाईल असा एकूण 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून मनसर, घोडेगाव, ओतूर येथे प्रत्येकी 1 तर नारंगाव येथे 2 चोरीचे गुन्हे त्यावर दाखल आहेत। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, घोडेगाव पोलीस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, घोडेगाव पोलीस यांचे विठ्ठल वाघ, निलेश तळपे, नारंगाव पोलीस यांचे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर यांनी केली।